7 वाजले, अजून चहा मिळाला नाही आणि सुनबाईसुद्धा किचनमध्ये दिसत नव्हती. म्हणून शारदा आपल्या सुनेला राधिका राधिका असा आवाज देत आपल्या सुनेच्या रूमपर्यंत आली. पण तिला काहीच उत्तर मिळाले नाही. तेव्हा शारदाने सुनेच्या रूमचा दरवाजा वाजवला. तेव्हा तिच्या लक्षात आले दरवाजा तर उघडाच आहे. म्हणून तिने आत रूममध्ये पाहिले तर मुलगा विजय अजून झोपला होता, पण सुनबाई नव्हती. अरे, सकाळी सकाळी कुठे गेली? कदाचित बाथरूममध्ये असेल, पण तिथे पण नव्हती. ती तर सकाळी चालायला सुद्धा जात नाही, मग गेली कुठे ते सुद्धा कोणाला न सांगता. म्हणून तिने आपल्या मुलाला विजयला आवाज देऊन उठवले. अरे सुनबाई घरात नाही, कुठे गेली आहे? आणि तू अजून झोपला आहेस? बघ नाही, असेल कुठेतरी. कुठे जाईल ती? आणि गेली असेल जाणार तरी कुठेतरी येईल. तू का त्रास करून घेत आहेस? विजय आपली चादर अंगावर ओढत म्हणाला आणि पुन्हा झोपी गेला. चहा नाश्त्याची वेळ झाली आहे. ही सुनबाई तर ना, काही समजत नाही तिला काय करायचं आहे आणि काय नाही. कुठे गेली सकाळी सकाळी? काय सांगून पण गेली नाही. असे काही सुनबाईचे वागणे असते का? लग्न होऊन तिला 6 महिनेसुद्धा झाले नाहीत आणि मनमानी चालू झाली. मग शारदा स्वतःच किचनमध्ये जाऊन चहा बनवू लागली. 2 कप चहा बनवून तिने एक आपल्या नवऱ्याला दिला आणि 1 कप स्वतः घेऊन दोघे चहा पिऊ लागले. शारदा पुन्हा विचार करू लागली, सुनबाई कुठे गेली असेल? कारण मागच्या गोष्टी आठवू लागल्या. मागच्या आठवड्यात तिच्या बहिणीचा फोन आला होता. ताई, मी तुझ्या घरच्या खाली उभे आहे. अरे निधी, तू इथे कशी? अगं ताई, माझे एक्झाम सेंटर इकडेच होते ना, म्हणून मी वहिनीकडून तुझा पत्ता विचारून गुगल मॅपच्या साहाय्याने इकडे आले. आता तू तुझा रूम नंबर सांग, मी तिकडे येते. हे ऐकून राधिकाला आश्चर्य वाटले, पण तिने आपला रूम नंबर सांगितला आणि निधीला रूमवर यायला सांगितलं. निधी रूमवर येतच राधिका तिला म्हणते, अगं येण्या अगोदर पहिले सांगायचं तरी ना. नाही ताई, मला वाटलं पेपर देऊन मी लगेच निघून जाईल, पण थोडा वेळ होता म्हणून इकडे आले. माझे मित्रसुद्धा इकडे कुठे ना कुठे थांबले आहेत. ठीक आहे, लवकर हातपाय धुवून घे, मी जेवण वाढते, तू जेवून घे. या दोघींचे बोलणे ऐकून सासू आपल्या रूममधून बाहेर आली. म्हणाली, कोण आहे सुनबाई? राधिकाने सगळा प्रकार सासूला सांगितला. हे ऐकून सासूला लगेच धक्का बसला. मग तिने वाईट तोंड करून विचारले, तुझे पेपर किती दिवस आहेत? आज पेपर होता आणि परवा एक पेपर आहे, निधी म्हणाली. तोपर्यंत इथेच राहणार का? राधिकाच्या सासूने पुन्हा विचारले. हां, तोच विचार करत आहे की ताईजवळच राहू, म्हणजे थोडा वेळ अभ्यास करायला पण मिळेल. तू एकटीच आलीस का एवढ्या 5 तासाचा प्रवास करून? नाही, माझ्यासोबत माझी मित्रमैत्रिणी पण आहेत. ठीक आहे, राहा. तेव्हा सासूबाई काही बोलल्या नाही. परंतु 2 दिवसानंतर जेव्हा निधी गेली तेव्हा राधिकाला बोलवलं आणि तिला म्हणाल्या, मला विचारल्याशिवाय तुझ्या माहेरच्यांना बोलवणं ठीक नाही. अजून मी जिवंत आहे आणि या घरात सर्व निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे. उगाच तू तुझे डोके चालू नकोस. आई, तिने अचानक फोन केला आणि म्हणाली, ताई, मी तुझ्या घराजवळ आले आहे. तर मग मी काय बोलणार? म्हणून मी तिला घरी यायला सांगितले. हा ठीक आहे, परंतु याच्यापुढे असं होता कामा नये आणि यायचं असेल तर पहिले फोन करून सांगून यायला हवं. हा ठीक आहे. तसंही ती फिरायला आली नव्हती, तर पेपर देण्यासाठी आली होती आणि ती एक विद्यार्थिनी आहे. विद्यार्थिनीची मदत कोणीही करतो आणि ती मदत करायला सुद्धा हवी. सुनबाई, आम्ही कोणाचा ठेका नाही घेऊन ठेवला आहे आणि तसे जर तुझी सासू तुला काही बोलत असेल तर तिला उलट उत्तर देणे गरजेचे नाही. रूममधून बाहेर येतच तिचे सासरे म्हणाले, आज ती आली होती, उद्या दुसरा कोणीतरी येईल. अशा प्रकारे न बोलावता आलेल्या पाहुण्याचा आम्ही काय पाहुणचार करत बसायला? ही काय धर्मशाळा आहे का? जेव्हा त्यांचं मन होईल तू इकडे निघून येईल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तू आम्हाला न विचारता तिला घरी यायला सांगितलंस. सासऱ्याचं बोलणं ऐकून राधिका शांत झाली. पण ही गोष्ट इथेच संपली नाही. संध्याकाळी विजय ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्यालासुद्धा असं सांगण्यात आलं की तुझी बायको राधिका तुझ्या आईसोबत अशी वाद घालत होती. थोडं वाढूनच सांगितलं. हे सर्व ऐकून विजय राधिकाला समजावू लागला, आईबाबा बरोबर बोलत आहेत. ते घरातच होते तर तू त्यांना एकदा विचारायला तर हवं होतंस. तुला तर गृहस्थीच्या दुनियादारीची समज नाही. तू नवीन आहेस. आतापासूनच स्वतःच्या मनाने वागून
तुझी मनमानी चालू नकोस. अहो कसली मनमानी? मी काही छोटी मुलगी नाही जी कोणालाही बोलून घेईल. मला चांगलंच माहीत आहे कोणाला घरी बोलवायचे आणि कोणाला नाही. आणि तसंही बोलवलं तरी काय झालं, शेवटी माझ्या घरी बोलवलं आहे. हे घर माझं पण आहे ना. तर मी माझ्या घरात एक छोटासा निर्णयसुद्धा घेऊ शकत नाही का? माझे घर आहे याचा अर्थ काय सुनबाई? हे घर माझं आहे, त्याला मी बनवलं आहे आणि माझ्या हिमतीवर, त्यामुळे निर्णयसुद्धा फक्त मीच घेणार. तुझं काय, या घरावर तुझ्या नवऱ्याचा सुद्धा काहीच अधिकार नाही. तुझे ह्या घरासाठी काय योगदान आहे, त्यामुळे लक्षात ठेव. ही गोष्ट डोक्यातून काढून टाक की हे घरसुद्धा तुझं आहे. असे तिचे सासरे म्हणाले. पण तिला सासऱ्यांकडून अशा बोलण्याची अपेक्षा नव्हती. कारण सासरच्या पहिल्या दिवशी तिचे सासरे तिला म्हणाले होते की मुली, हे घर तुझेसुद्धा आहे. या घरात तुला कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. तू निश्चिंत राहा, मस्त बिनधास्त होऊन राहा. तेव्हापासून आपल्या सासऱ्यांविषयी तिच्या मनात खूप आदर निर्माण झाला होता. परंतु आता तिच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते. म्हणून ती गुपचूप आपल्या रूममध्ये निघून गेली. या सर्व गोष्टी आठवल्यानंतर शारदा पुन्हा आपल्या मुलीच्या रूमकडे गेली आणि विजयला उठवत म्हणाली, अरे सुनबाई कुठे गेली आहे? बघ, तिला फोन कर. तेव्हा विजय गडबडीत उठला आणि राधिकाला फोन लावू लागला. तेव्हाच त्याला राधिकाचा व्हॉट्सअपवर आलेला मेसेज दिसला. मी काही कामासाठी बाहेर जात आहे. दुपारपर्यंत परत येईन. तुम्ही झोपला होतात म्हणून तुम्हाला उठवले नाही. आणि आई आणि बाबा दोघेही पण सकाळी चालायला गेले होते म्हणून त्यांनासुद्धा सांगितले नाही. परंतु तुम्ही चिंता करू नका, आई राधिका बाहेर गेली आहे. काही कामासाठी दुपारपर्यंत परत येईल असं ती मेसेजवर देऊन गेली आहे. ठीक आहे, पण तिला फोन लावून विचारते कुठे आहे. विजयने फोन लावला तेव्हा ती म्हणाली, मी आल्यावर सांगते. त्या दिवशी विजयसुद्धा ऑफिसला गेला नाही. तेव्हा सर्वजण विचारत होते की ही नक्की गेली तरी कुठे. दुपारी जेव्हा राधिका आली तेव्हा विजयसोबत सासरेसुद्धा नाराज होते. तिने घरात पाऊल ठेवताच तिचे सासरे म्हणाले, काय सुनबाई, तुला मुलगी काय मानली आणि तू जास्तच हवेत उडू लागलीस. या घराविषयी तुझी जबाबदारी, कर्तव्य सर्व विसरून गेली. तू कुठे जात आहेस ते आम्हाला सांगावं, एवढंसुद्धा कळलं नाही. बाबा, मी जॉबचे विचारायला गेले होते. अगोदर ज्या ठिकाणी जॉब करत होते त्याच ठिकाणी मी परत जॉब जॉईन करायचा विचार करत आहे. पण का अचानक जॉब करण्याची काय आवश्यकता आहे तुला? हा राधिका, मी सुद्धा तुला काय सांगितले होते, तुला जॉब करण्याची आवश्यकता नाही. बाबा आणि माझ्या कमाईवर आपले घर चालते. तेव्हा तर तू जॉब करणार नाही. मी एक चांगली आणि आदर्श सून बनण्याचा प्रयत्न करेन असं तू म्हणली होती. विजय म्हणाला, तुम्ही बनवलेले नियम ऐकून मला हसू येत आहे. कारण एका बाजूला तुम्ही मला तुमची मुलगी मानत आहात आणि बिनधास्त होऊन राहा असे सांगत आहात, पण दुसऱ्या बाजूला मी एक छोटासा निर्णय घेतला तरी त्याला तुम्ही विरोध करत मलाच ऐकवत आहात. या घरावर तुझा काही अधिकार नाही. हे घर संपूर्ण आमचे आहे. अरे सुनबाई, तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. हे बघ, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, एक सकारात्मक एक नकारात्मक. पण तू माझे बोलणे सकारात्मक दृष्टीने न घेता नकारात्मक दृष्टीने विचार करत आहेस. माझ्या बोलण्याचा असा अर्थ आहे की हे घर तुझे नाही असे नाही, परंतु या घरात तू कोणाला निर्णय घेताना तुझ्या सासूला किंवा कोणताही निर्णय घेताना तुझ्या सासूला किंवा सासऱ्यांना विचारायला हवं. तुझं वय आता कमी आहे, दुनियादारी तुला माहीत नाही, म्हणून मी हा सल्ला तुला दिला आहे. परंतु अजून एवढी समज नाही की कोणता निर्णय कधी घ्यायचा. हा सुनबाई, विजय आणि त्याचे बाबा बरोबर बोलत आहेत. तुझे सासरे तुझ्या बाबा समान आहेत, त्यामुळे ते तुला बोलणार आणि ओरडणार सुद्धा. पण तुझे बाबा कधीच तुला ओरडले नव्हते. त्यांच्यात एवढे काय वाईट वाटून घ्यायचे? जाऊ दे, ती नोकरीची गोष्ट सोडून दे. हेच तर मी तुला सांगत आहे. त्यावर राधिका बोलते, तेच तर मी बोलत आहे की हे घर माझे आहे, परंतु फक्त कर्तव्य आणि अधिकारांसाठी. सासरी माझे काय कर्तव्य आहे हे मला पहिल्याच दिवशी सांगितलेले गेले. असे का केले? तर मी एक समजूतदार किंवा मॅच्युअर्ड आहे म्हणून ना. परंतु पुढे जाऊन मी एक निर्णयसुद्धा घेऊ शकत नाही का? जर तुम्ही बरोबर आहात तर माझे कर्तव्य आणि अधिकाराच्या गोष्टी का नाही केल्यास? माहीत आहे, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, पण जिथे कर्तव्य येते तिथे अधिकार येतोच ना.
घरावर माझा काहीच अधिकार नाही असं तुम्हा का म्हणत आहात? राहिला विषय माझ्या घरातील योगदानाचा, परंतु घरातील सर्व कामे मी न सांगता करत आहे आणि जॉब करण्याचा विचार केला आहे. सुनबाई, तू गोष्टी वाढवत आहेस. बाबा, मी कोणत्याच गोष्टी वाढवत नाही. मी फक्त समजून सांगत आहे. बाबा, कोणतीही मुलगी आपल्या सासरी कितीही काम करू दे, परंतु तिच्या कामाची गिनती होत नाही. तिच्या कामाची किंमत शून्यात असते. तुम्ही सर्व बोलत आहात ते चांगलेच आहे. त्याच्यामुळे उलट माझे डोळे उघडले. म्हणजे तुझे असे म्हणणे आहे का तुझे या घराविषयी आणि तुझ्या नवऱ्याविषयी काही कर्तव्य नाहीत? सासूने आणि विजयने एक साथ विचारली. नाही, असे नाही. मी माझे सर्व कर्तव्य पूर्ण करून मी तयार आहे, परंतु या बदल्यात मला माझे अधिकार मिळायला हवेत आणि यासोबतच मी माझी नोकरी पण परत जॉईन करत आहे. भलेही तुमच्या कमाईवर घरातील सर्व खर्च चालत असतील, परंतु मी एक शिक्षित आहे. मी एक डिग्री घेतलेली आहे आणि त्याचा उपयोग करून मी घेणारच. मी माझा आत्मसन्मान जागृत ठेवून जागू इच्छिते. पुढे विजय काही बोलणार तेवढ्यात त्याच्या बाबांनी त्याला रोखले आणि बोलू लागले की सुनबाई, तू बरोबर बोलत आहेस. जर एखाद्याला त्याचे कर्तव्य करायला भाग पाडत असू तर त्याचे अधिकार त्याला मिळायलाच हवेत. तू तुझा जॉब जॉईन कर. घर तुझंही आहे. तू तुझे निर्णय घेऊ शकतेस. तुला आम्हाला सांगण्याची गरज नाही, परंतु ते तू सांगत आहेस हेच तुझे मोठेपण आहे. राधिका आपल्या सासरच्या माणसांसोबत जे काय वागली, तिचे वागणे योग्य होते का? तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.